नमस्कार मित्रांनो, बारामतीमध्ये घडलेल्या विमानाच्या अपघातामधील सर्वात मोठे सत्य आता उघडकीस आलं आहे. सगळीकडे जर बघायला गेलं तर अजितदादा जिवंत आहेत, तर ते परत येणार अशा प्रकारच्या बातम्या आता सगळीकडे पसरल्या आहेत. यावरती आता विविध नेत्यांनी तसेच नवीन आल्या सीसीटीव्ही फुटेजच्या माध्यमातून दादा खरंच जिवंत आहेत का, त्यांच्या जीवाला धोका होता का, त्यांना खरंच कुठेतरी लपवण्यात आलं आहे का, हा गंभीर प्रश्न आता लोकांच्या मनामध्ये पडलेला होता. कारण तशा प्रकारच्या बातम्या गेल्या 4 ते 5 दिवसापासून तुफान व्हायरल होत आहेत. तर दादा जिवंत असतील तर नेमकं त्यांना ठेवण्यात कुठं आलंय, आणि जर जिवंत असतील तर ते परत कधी येणार आहेत. कारण अनेक विविध नेत्यांनी दादा जिवंत असल्याचं बोललेलं आहे. तसेच ज्यावेळी विमानाचा अपघात होत होता त्यावेळी अपघात होण्याच्या बरोबर 5 मिनिटे आधी कोणीतरी व्यक्ती विमानातून आधीच उडी मारल्याचं समजतंय. मग उडी मारलेली व्यक्ती दादा असू शकते का, हा प्रश्न लोकांना या ठिकाणी पडलेला आहे. या सर्व प्रश्नांची उत्तरं तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून आता पाहायला मिळणार आहेत. मग आता यामधील पहिला प्रश्न आता असा होता की दादा खरंच जिवंत आहेत का. या प्रश्नांचं उत्तर पहिल्यांदाच तुम्हाला या ठिकाणी आता मिळणार आहे. त्यानंतर दुसरा प्रश्न लोकांच्या मनामध्ये असा आहे की दादा जिवंत असतील तर नेमकं त्यांना कुठे लपून ठेवण्यात आलेलं आहे. तसेच विमानामध्ये शेवटच्या 10 मिनिटांमध्ये जे काही अपघात होणार होता तर त्यावेळी एक व्यक्ती अचानक विमानातून उडी मारल्याचं नेत्यांनी सांगितलं आहे. तर ती व्यक्ती नेमकं कोण होती, तर हा तिसरा प्रश्न होता. त्याचे उत्तर तुम्हाला या ठिकाणी सविस्तरपणे पुढे मिळणार आहे. त्यानंतर चौथा प्रश्न तुमच्या मनामध्ये असा आहे जो गंभीर स्वरूपाचा आहे. दादा जिवंत असतील तर कोणत्या तारखेला या ठिकाणी परत येणार आहेत. आणि 5वा प्रश्न, खरंच विमानाचा अपघात झाला आहे का, दादा जिवंत आहेत की नाही याबद्दलचा फायनल रिपोर्ट या ठिकाणी आता समोर आलेला आहे. त्यामुळे तुमच्या मनातील अजित दादा या ठिकाणी आता जिवंत आहेत की नाही याबद्दलची जी काही शंका आहेत, जे काही तुमच्या मनामध्ये प्रश्न असतील तर ती या ठिकाणी आता क्लिअर होणार आहेत. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघायचा आहे. सर्वात पहिल्यांदा आपण दादा खरंच गेलेत का. पहिल्या दिवशी या ठिकाणी काय सांगण्यात आलं होतं पहा. विमानात 6 जण व्यक्ती आहे असं बातम्यांमध्ये सांगण्यात आलं होतं. काही तासांनी बातमी बदलली आणि 5च मृतदेह सापडले. मग 6वा व्यक्ती कोण होता हा प्रश्न दडपला गेलाय का. हा प्रश्न या ठिकाणी अजून पण संपलेला नाही. दिवस जात गेले, संशय लोकांना वाढत गेला. प्रत्येक दिवशी एक वेगळं सत्य आता समोर येऊ लागलं. आणि मग गेल्या 24 तासात घडलेल्या 2 घटनांची संपूर्ण चित्र या ठिकाणी आता त्यामुळे उठलेली आहे. काल अचानक एक प्रत्येक जण कॅमेरा समोर आला. असा माणूस या ठिकाणी समोर आला जो याआधी कधीच कॅमेरा समोर किंवा या ठिकाणी पेपरमध्ये त्याचं नाव आलं नव्हतं. त्यांनी सत्य जी काही घटना होती तर ती सांगितली. ही माहिती ऐकून अनेकांच्या अंगावर त्या ठिकाणी शहारे आले आहेत, अंगावर काटे आले आहेत. कारण जे काही सत्य आहे, जे वास्तव त्या ठिकाणी सत्य आहे, तर ते पहिल्या दिवसापासून दाखवलेल्या चित्रापेक्षा पूर्णपणे आता वेगळं होत आहे. त्या दरम्यान आज सकाळी ब्लॅक समोर आला आहे. तेव्हापासून एकच प्रश्न या ठिकाणी सर्व लोकांच्या मनामध्ये घुमतोय, ते म्हणजे खरंच अपघात होता की दडपलेलं सत्य. आणि अजितदादा जिवंत आहेत का, दादा परत येणार आहेत का. हा व्हिडिओ शेवटपर्यंत जर तुम्ही पाहिला तर तुमचाही दृष्टिकोन बदलणार आहे. 28 जानेवारीला झालेल्या अपघातात आपले दादा गेले ही बातमी समोर आलीच होती आणि संपूर्ण महाराष्ट्रात काही क्षणांमध्ये सुन्नतावेद झाला होता. विश्वास बसणं लोकांना कठीण झालं होतं. तर त्या ठिकाणी गावागावांमध्ये, शहरांमध्ये, गल्लीमध्ये, चहाच्या टपऱ्यांवर ते सोशल मीडियावर एकच चर्चा होती, ती म्हणजे दादांना या ठिकाणी काहीतरी कट रचून आता या ठिकाणी काहीतरी गेम करण्यात आल्या. मग त्या ठिकाणी खरंच दादा तशा प्रकारे झालंय का, दादा गेलेत की नाहीत, दादा परत येणार आहेत का. या एका विचारानं संपूर्ण राज्यामध्ये संशयाचे या ठिकाणी धोका अजून पण पसरलाय. आणि मग अचानक आज संध्याकाळी ठीक 7 वाजता अपघाताच्या संदर्भात एक सर्वात मोठा खुलासा या ठिकाणी समोर आला आहे, ज्यामुळे आधीच असलेला संशय आणखी गडद. आता कानांमध्ये एकमेकांच्या कुजबूज आहेत, उघडपणे बोलू लागल्या आहेत. दादा खरंच परत येणार आहेत अशी चर्चा बारामतीमधल्या विविध लोकांच्या मनामध्ये, तसेच महाराष्ट्रामध्ये अनेकांना मोठा प्रश्न पडलाय आणि त्याचीच माहिती आता उघड झाल्या. अतिशय वेगाने या ठिकाणी आता याचे उत्तर पसरू लागलेत. काही जण तर असेही सांगू लागलेत की दादा लवकरच पत्रकार परिषद घेणार. या घटनेला जवळपास आता 13 ते 14 दिवस उलटून गेलेत, पण प्रश्न मात्र अजूनही जिवंत आहे. दादांचा अंत्यसंस्कार पार पडला, दादांचं रक्षा विसर्जन झालं. सुमित्रा वाहिनींनी आता या ठिकाणी उपमुख्यमंत्री पदाचा कार्यभार स्वीकारला. सगळं काही अधिकृत, सगळं काही नियमानुसार झालं. पण तरी अपघात झाल्याच्या अवघ्या 10 मिनिटांपासून ते लोकांच्या मनात एक या ठिकाणी मोठी शंका घर करून अजून पण बसल्या. पहिल्या दिवशी एक वेगळं सत्य सांगितलं गेलं, दुसऱ्या दिवशी, तिसऱ्या दिवशी असं वेगवेगळे खुलासे या ठिकाणी समोर आले.
आणि चौथ्या दिवशी संशय अधिकच वाढून गेला. अफवा पसरत होत्या, शक्यता मांडल्या जात होत्या आणि मात्र अवघ्या 24 तासांमध्ये या प्रकरणात अशा 2 मोठ्या घडामोडी या ठिकाणी घडलेत, ज्यामुळे संपूर्ण चित्रच या ठिकाणी उलटून टाकलंय. पहिली घडामोड काल घडली. काल अचानक एक असा व्यक्ती या ठिकाणी गुपित कॅमेरा समोर आला, जो याआधी कधीच टीव्हीवर, पेपरमध्ये या ठिकाणी कॅमेरा समोर आलेला नव्हता. तो म्हणाला की विमान कोसळल्यानंतर सर्वात आधी घटनास्थळी आता एका व्यक्तीनं तो अपघात या ठिकाणी पाहिला होता. याआधी जे तुम्हाला दाखवण्यात आलं होतं तर ते वेगळं दाखवण्यात आलं होतं. आता जे या व्यक्तीनं दाखवलंय, फक्त त्या एकाच व्यक्तीनं अपघाताच्या स्थळी दादांचा त्या ठिकाणी जे काही झालं होतं परिस्थिती, तर ती पहिल्यांदा पाहिली होती. विमानामध्ये ज्यानं जे काही पाहिलं ते आजपर्यंत कुठल्याही कॅमेऱ्यात किंवा टीव्हीवर आजपर्यंत दाखवण्यात आलं नव्हतं. त्यानं सांगितलं, सत्य ऐकल्यानंतर अनेकांच्या अंगावर अक्षरशः काटा आलाय, कारण ते वास्तव पहिल्या दिवसापासून दाखवल्या चित्रापेक्षा पूर्णपणे वेगळं होतं. जी काही माहिती सांगण्यात आली होती ती खोटी ठरत असल्याचं. सुरुवातीला सांगण्यात आलं की विमानात 6 जण प्रवास करत होते. काही मिनिटात माहिती बदलण्यात आली आणि सांगण्यात आलं दादा या विमानात होते. या अपघातात त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. राज्यामध्ये शोकसागर त्या ठिकाणी उडालं, रडू लागले. पण त्याच वेळी एक अतिशय सूक्ष्म व धोकादायक प्रश्न या ठिकाणी लोकांच्या समोर आला. जर विमानात 6 जण त्या ठिकाणी बसले होते तर मृतदेह 5च कसे काय निघडले? एक माणूस कुठे हवेत उडाला का? सुरुवातीला कुणी त्याकडे लक्ष दिलं नाही, कारण लोकांना त्या ठिकाणी आता श्रद्धांजली वाहत होते आणि त्यामुळे हा प्रश्न दडपला गेला. पण काही लोकांच्या मनात तो खोलवर प्रश्न रुतून बसला होता. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे आता आमदार अमोल मेटकरी यांनी थेट उघडपणे प्रश्न उपस्थित केला आहे. 6 प्रवासी असताना 5 मृतदेह कसे काय सापडले? एक व्यक्ती या ठिकाणी कुठे गेला? त्या स्त्रीकाणी आता ज्या ठिकाणी अपघात झाला त्या गावचे सरपंच या ठिकाणी तिथे उपस्थित होते. त्यांनी सांगितलं की आता विमान अपघात होण्याच्या बरोबर 10 मिनिटं आधी त्या ठिकाणी एका व्यक्तीने मारलेली व्यक्ती दादा तरी आहेत का? या ठिकाणी आता त्या ठिकाणी संशयाचे बळ अजून मिळू लागले. मग विमान त्या ठिकाणी पूर्णपणे जळून खाक झालं होतं. मग त्या ठिकाणी आसपास पडलेली कागदपत्र कसे काय शाबूत राहिली? दादांच्या हातील घड्याळ कसे काय सुरक्षित राहिलं? या प्रश्नांनी अनेकांना आसुसूत केले. दुसऱ्या दिवशी आता उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी वेगळा दावा केला. त्यांनी सांगितलं की दादांनी आता 15 तारखेला काही गुप्त आता त्या ठिकाणी विरोधकांच्या फायली ठेवल्या होत्या आणि त्या बाहेर काढणार असं सांगितलं होतं. त्या फाईल्समध्ये सत्ताधारी गटातील काही मोठ्या नेत्यांचे भ्रष्टाचाराचे पुरावे असल्याचा दावा त्यांनी केला होता. हा अपघात केवळ अपघात नसून घातपात तर नाही ना, अशी शंका या ठिकाणी त्या खासदारांनी व्यक्त केलीये. तिसऱ्या दिवशी ब्लॅक बॉक्स बाबत चर्चा सुरू झाली. चौकशी उच्च न्यायालयाच्या या ठिकाणी दारापर्यंत पोहोचली आणि मागणी धरू लागली. तरी तोच प्रश्न कायम होता. 6 प्रवासी विमानामध्ये होते, 5 मृतदेह त्या ठिकाणी कसे काय सापडले? पंच असल्याचं सांगितलं जातं. त्यानं सांगितलेला अनुभव ऐकताना अनेकांच्या अंगावर आता काटा आलाय. विमान कोसळण्याच्या अतिशय विचित्र आवाज येत होता. विमान रोज आम्ही पाहतो, पण असा आवाज कधीच ऐकलं नव्हतं, असं तो म्हणाला. आवाज ऐकताच त्यानं या ठिकाणी सहकारी असलेले मोटारसायकलवरून घटनास्थळी निघाले. तेवढ्यात विमान कोसळलं. पुढील भागातून धूर निघत होता. स्फोट झालेला नव्हता. त्या क्षणी त्यानं निळ्या पॅन्टमधील एका व्यक्तीला विमानातून बाहेर पडता पाहिल्याचा दावा केला. पण काही सेकंदात मोठा स्फोट झाला. अवशेष 100 ते 150 मीटरपर्यंत लांब लांब उडाले. जर ते अवशेष त्यांना लागले असते तर त्यांचाही जीव वाचला नसता. निळ्या पॅन्टमधील व्यक्ती कोण होता? 6वा प्रवासी होता का? कोणीतरी वेगळाच होता का? आज ब्लॅक बॉक्सचा प्राथमिक अहवाल काय समोर आलाय? तांत्रिक बिघाड किंवा वैमानिकाच्या अंदाजातील चूक त्या ठिकाणी नमूद केली गेली आहे. पण प्रत्यक्षदर्शी जर पाहिलं तर पहिल्या दिवसापासून दाखवलेली माहिती गरजेचं आहे. या व्हिडिओमध्ये मांडलेले सर्व मुद्दे, प्रत्यक्षदर्शी दिलेली माहिती आणि राजकीय नेत्यांनी उपस्थित केलेले प्रश्न हे सर्व केवळ या ठिकाणी संशयितांवर आता सांगण्यात आले आहे. कोणताही अंतिम निष्कर्ष काढलेला नाही. तपास अजून सुरू आहे आणि बरेच प्रश्नांची उत्तरं तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे. त्यामुळे हे जे आता तुम्हाला सांगितलं तर ते संशयित. आता लोकांनी सांगितलेलं, लोकांमध्ये चर्चा आणि नेत्यांनी बोललेल्याच्या आधारावर सांगितलंय. त्यामुळे चॅनलचा आणि माहितीशी काही त्या ठिकाणी आता संदर्भ नाही. फक्त लोकांच्या या ठिकाणी संशयित आणि लोकांमध्ये ज्या चर्चा होत आहेत तेच आम्ही सांगण्याचा प्रयत्न केला. तुम्हाला अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील. धन्यवाद.